हिंगोलीमध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली। पिकं पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं मोठं नुकसान झालंय। 2,72,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि याच नुकसानीचा शेतीच्या बांधावरून आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहुयात शेतकऱ्यांची परिस्थिती नेमकी काय आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सध्या हिंगोलीच्या मेथा परिसरामध्ये बघू शकता की या परिसरामध्ये संपूर्ण जे आहे ते अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अशा प्रकारे जे ते पाण्याखाली गेलेली आहेत आणि हे सोयाबीनची शेती आहे। जवळपास 2.5 एकर शेतीमध्ये शेतकऱ्याने सोयाबीन पिकाची लागवड केली होती, मात्र संपूर्ण सोयाबीन पीक आता पाण्यात गेलेलं आहे। काही दिवसामध्ये हे सोयाबीन पीक आता 15 दिवसामध्ये काढणीला येणार होतं, मात्र काढणीला यायच्या पूर्वी आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। जवळपास 2,72,000 हेक्टरवर जे आहे ते पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकरी दादा शेत ते आहेत। मला सांगा दादा, कसं नुकसान झालेलं आहे, किती एकर मध्ये सोयाबीनची लागवड केली होती आणि काय सरकारकडे मागणी आहे तुमच्या? माझं 2.5 एकरवर सोयाबीन होतं। 2.5 एकर मध्ये पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे। 10-15 पूर्ण गेलेले आहे त्याच्यातून। आणि आता जे आहे तर सोयाबीन 15 दिवसात काढायला आलेलं होतं। आता इथे शेंग सुद्धा राहिलेली नाही आहे। बघाय काय पूर्ण काड्या झालेल्या आहेत। तर सरकारला एवढीच आमची मागणी आहे की एकरी 30-35 हजार रुपये तरी द्यायला पाहिजे। संपूर्ण पिकांची परिस्थिती अशाच प्रकारे शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।